मी मनोहर गोरगल्ले, रिंदोड डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचा खेड तालुका अध्यक्ष. त्याचप्रमाणे सुजाण नागरिक म्हणून आज या ठिकाणी आपल्याला सांगतो की जे खेड तालुक्यामध्ये जे शासकीय कार्यालय आहेत त्याची काही आम्ही पाहणी केली असता त्या ठिकाणी जे शासकीय अधिकारी आहेत त्या टॅबलावरती नंबर प्लेट ते नावाची प्लेट नाही. त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या गळ्यामध्ये लेस नाही. त्यांचा जो खुद्दा नाव हे कसल्याही प्रकारचं दिसून येत नाही. जे नागरिक कामासाठी त्या ठिकाणी जातात त्यांना असा प्रश्न पडतो की साहेब नक्की कोणते आहेत, ज्याच्या का आपलं काम आहे ते साहेब आहेत का दुसरे कोण आहेत, तेव्हा त्याच्या टॅबलावरती दुसरा कोण त्या खुर्ची बसला हा मोठा प्रश्न उद्भवतो. तर मला शासनाला एक विनंती करायची या माध्यमातून की जे शासकीय कार्यालय आहेत की त्या सर्वांना आपण सक्ती करावी की त्याप्रमाणे त्या ठिकाणी जे आपल्या नावाचं जे आय कार्ड आहे ते बंधनकारक असावा. त्याचप्रमाणे ज्या त्यावेळेस ते बदली जेवणाची सुट्टी होती त्यावेळी सुट्टी झाल्यानंतर खूप उशिरा येतात, त्यामुळे काही लोकांची कामं थांबतात की ते जलद गतीने कामं व्हायला पाहिजेत. की जे मावळ पट्ट्यातून वरून लोक येतात, काही वयस्कर लोक असतात की त्यांची कामं खूप दिवस लांबली जातात, तर ती लांबू नये हीच शासनाला विनंती करतो आणि थांबतो. नमस्कार, मी सुदाम कराळे पाटील, एक सामान्य नागरिक आणि खरं तर पत्रकार कक्षेमध्ये काम करत असताना आम्हाला निदर्शनात आलेल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्या म्हणजे आपण आता अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे ज्या कार्यालयामध्ये आपण जातो त्या कार्यालयामध्ये अधिकारी ओळखता येत नाहीत, कर्मचारी कळत नाहीत किंवा बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी ज्या नियमात आहेत त्या नियमाच्या बाहेर जाऊन ते केले जातात. तर त्या नियमामध्ये येण्यासाठी नुकतंच आदरणीय बोराडे साहेबांनी एक निवेदन या ठिकाणी प्रांत ऑफिसला सादर केले. त्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना आय कार्ड कंपल्सरी असावं. कर्मचारी असतील किंवा जे काही कोणी काम करणारे असतील त्यांना ओळखपत्र महत्वाचं आहे. त्याचबरोबर जे अधिकारी आणि कर्मचारी काम करत असताना जे कामावर त्या ठिकाणी टेबलवर किंवा खुर्चीवर नसतायत तर ते कुठे गेलेत याचं हालचाल रजिस्टर महत्वाचं आहे. त्या हालचाल रजिस्टरची नोंद असावी. त्याचबरोबर कामाला किती वेळ लागेल किंवा ज्या नागरिकाला आहे त्याचं समाधान होण्यासाठी किती वेळा हेलपाटे मारायचे हा एक प्रश्न मोठा उभा राहतो आणि त्याकरिता ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या व्हाव्यात म्हणून आम्ही निवेदन सादर केलंय. निश्चित यामध्ये आम्ही अपेक्षा धरून आहोत की बदल होईल. जर बदल झाला नाही तर पत्रकार नात्यानं आमचा जो लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून आमच्याकडे जे पाहिलं जातं ते लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकारिता, या पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही प्रसार माध्यमांच्या माध्यमातून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्याची पद्धत तुमच्या समोर मांडणार आहे. निश्चित आपण अपेक्षा करूया. या कार्यालयात निवेदन दिले 4-2 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये याची कार्यवाही होऊन प्रत्येक ठिकाणी या सूचनेचं पालन केलं जाईल. प्रत्येकाला आय कार्ड बंधनकारक असतील, त्याचबरोबर हालचाल रजिस्टर बंधनकारक राहणार आहे. या सगळ्या गोष्टीची अंमलबजावणी करावेत अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.